किंवा 45 रुपये किलोला भाव द्यावा अशी माझी आग्रह. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अज्ञात वाहनाच्या धडकेत 53 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर महाळुंगे तालुका खेड या ठिकाणी घडली. रामदास रतन गवई वय वर्ष 53 राहणार निघोचे तालुका खेड यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सकाळच्या वेळी गवई हे पायी चाकण तळेगाव रोडने जात असताना भरधाव वाहनाच्या धडकेत गवई यांचा मृत्यू झाला, तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहेत. इंद्रायणी नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. ही घटना आळंदी या ठिकाणी सायंकाळी उघडकीस आली. इंद्रायणी नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मयत महिलेचे वय अंदाजे 45 वर्षे इतके असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत मृतदेह वाहून आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण पोलीस ठाण्यात चाकण परिसरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे गैरवर्तन, गुन्हेगारी कारवाया याबाबत करावयाच्या उपाययोजना यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि चाकणचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित कामांबाबत बैठक झाली. यावेळी खेड तालुक्यातील आदिवासी भागातील शेंदुर्ली, एकलहेरे, धामणगाव, कुडे, कळमोडी पठार या आदिवासी वस्त्यांचा उपसा सिंचन योजना व पूर्व भागातील जरेवाडी, वाफगाव, वरोडे, कनेरसर, गोळाणी ही गावी कळमोडी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी पवित्र शिवलिंगाची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते राजगुरुनगर कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली बाग गोपाळपुरा या ठिकाणी बिनविषारी खापर खवल्या या जातीचा साप आढळला. त्यास अलंकापुरी जीवन प्राणी संघ सदस्य सर्पमित्र पुरुषोत्तम वाघमारे यांनी पकडले. रानमळा पॅटर्नचे जनक निसर्गवासी पी.टी. शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रानमळा येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. विविध प्रशालांना यावेळी निधी देण्यात आला. ग्रामपंचायत मांजरेवाडी येथे दिव्यांग 5% निधी वाटप होत नसल्याने मांजरवाडीमधील दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन ग्रामसेवक सरपंचांना निवेदन दिले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांच्या 115वी जयंती आणि हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंचायत समिती खेड येथील शिव छत्रपती सभागृहात आयोजित कार्यक्रमात गेली 30 वर्षे अखंडपणे काम करणारी चैतन्य संस्था राजगुरुनगर यांना हुतात्मा राजगुरू समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यास राजगुरुनगर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवासेना आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सडेतोड युवक बोलणार महाराष्ट्र ऐकणार या स्पर्धेत अनेक युवक सहभागी होत आहेत. युवासेना आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे. खेड तालुका नाभिक मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी आंबोलीचे माजी सरपंच विजय खंडागळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. जमिनीच्या मूळ मालकांच्या अप्रोक्ष रातोरात जागांचे ताबे घेऊन बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. राजकारणी आणि प्रशासनाचे पाठबळ यामुळे सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी होत असल्याच्या घटना समोर येतात. चाकणजवळील वाकी खुर्द येथे रातोरात अशाच पद्धतीने जमिनींचा ताबा घेऊन प्लॉटिंग करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी कुटुंबाला प्रशासनाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ना दाद ना फिर्याद अशी स्थिती सामान्य शेतकऱ्यांची होत आहे. याबाबत संबंधित जागेच्या मालकांनी सांगितलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. राजू पांडुरंग टोपे,
वाकी बुद्रुक गावचा रहिवासी असून वाकी खुर्द या ठिकाणी आमचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि आमच्या खालच्या बाजूला लिफ्ट आहे. आम्हाला इकडे यायला 7 ते 8 किलोमीटर लागतं, हायवेपासून लागतं यायला. तर आम्ही लिफ्ट चालू करण्यासाठी आलो असता आम्ही पाहिलं की माझ्या जागेवरती रातोरात कोणीतरी प्लॉटिंग उभं केलेलं आहे. इथं येऊन पाहिलं तर 2 माणसं होती. त्यांना मी म्हणलं की माझी जागा येथे आहे. तर तो गेला आणि 40 ते 50 गुंड घेऊन आला. इथं मला सांगितलं की तू इथं जर थांबला तर तुझे हातपाय जागेवरती मोडेल, तू इथं निघून जा. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो असता तर सय्यद गुलाब इनामदार हा माणूस तिथे आला. तर तो पोलिसांसमोर असं सांगतो की तू जर खांबाला हात लावला तर तुला इथंच हातपाय मोडील आणि घरी गेला तर तुझं काय खरंच नाही, हे लक्षात ठेव म्हणला. एवढं करून मला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पण एवढी दमदाटी दिली आणि साहेबांच्या पुढं पण खूप दहशत निर्माण केली आणि मला सांगितलं की जीवे मारण्याची धमकी दिली. ही माझी जागा, हा खांब तर हा खांब एवढी 30 ते 35 फुटाची रुंदी आहे आणि खालीपर्यंत आहे. ही 30 फुटाची रुंदी माझ्या त्या 11 गुंठ्याचे क्षेत्र माझं राहिलेलं आहे. तर खालीपर्यंत आहे आणि जो माणूस आता अतिक्रमण करून बसला आहे त्याची जागा खाली नदीच्या बाजूला निघत आहे आणि शेजारी गट नंबर 13च्या तिकडं निघत आहे. परंतु त्यांनी माझ्या गटावरती मोकळी जागा दिसली असल्यामुळं कंपाऊंड मारून ताबा घेऊन दहशत निर्माण करतो आहे व मला जीवे मारण्याची धमकी दिली. कांद्यावरील 40% निर्यात शुल्कवाढीवर खेड तालुक्यातील शेतकरी व किसान सभा आक्रमक झाली आहे. उन्हाळा व पावसाळ्यामध्ये साठवणूक केलेला कांदा सरकारच्या मनमानी धोरणामुळे कवडी मोलाने विकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती आलेली आहे. खेड तालुक्यातील शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी खेड तहसीलदार यांना निवेदन देऊन याचा जोरदार विरोध केलाय. केंद्र सरकारने एकदमच कांदा निर्यात शुल्कवाढीत तब्बल 40% वाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले. याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात शुल्कवाढ ही 2024 मधील निवडणुकीची तयारी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. कांदा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र रोष आहे. सध्या 3,500 ते 4,000च्या पुढे शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळालो शेतकऱ्याचं परवडते. खताच्या किमती वाढलेल्या आहेत, मजुराच्या किमती वाढलेल्या आहेत, जमिनीची कायम तेच पीक घेऊन जमिनीची प्रत घसरलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. हे यापूर्वी 100 रुपये मजुरी बाई मिळायची, आज एमआयडीसी एरियात असल्यामुळं मजुराचा धाव एमआयडीसीकडे 400-500 रुपये मजूर मिळत नाही. पूर्वी जर 100% पिशवी निघत असेल तर त्याच जमिनीत आज 40 ते 55 पिशवी निघते. कायम तेच पीक घेऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत 3,500 ते 4,000 सीझनला भाव मिळाला पाहिजे. नोव्हेंबर-डिसेंबरला आवक जर बाजारात नवीन आवक चालू झालं की 1,000च्या भाव येणार हे सिद्ध आहे. कमीत कमी त्यावेळेस 2,500च्या पुढे सीझनला भाव मिळाला पाहिजे आणि आता 3,500 ते 4,000 भाव मिळाला पाहिजे. तर त्यावेळेस शेतकऱ्याचं ताळमेळ, खताच्या किमती वाढलेल्या आहेत, ताळमेळ बसू शकतो. शासनाचे कांद्याच्या संदर्भातील धोरण दुटप्पी आहे. शासनाने कांद्याला प्रति किलोस 45 रुपयांचा दर दिला पाहिजे. चाकण ही आंदोलनाची भूमी आहे. 1979 साली सलग 8 दिवस पुणे नाशिक महामार्ग मोशी ते खेड दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. सुमारे 45 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला उजाळा देताना खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांनी काय सांगितले पाहूयात. 1979 साली कांद्याच्या बाजारभावासंबंधी आजच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळामध्ये पूर्वगामी लोकशाही दलाचं सरकार होतं आणि आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्र शरदरावजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याच काळामध्ये मी विधानसभेचा सदस्य होतो. याच खेड आळंदी मतदारसंघाचा प्रतिनिधी होतो आणि मला आठवते की फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये धुलोड होती. त्या दिवशी चाकणच्या बाजारामध्ये कांद्याला भाव निघाला 15 ते 20 रुपये क्विंटल आणि मग 15 ते 20 रुपये क्विंटलचा भाव हा शेतकऱ्याला परवडणार नव्हता. आणि मी होऊन चाकणच्या मार्केटमध्ये गेलो आणि मी होऊन ते मार्केट बंद पाडलं. मी स्वतःहून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी राहताना. आणि माझी ती भावना अशी होती की त्या काळामध्ये उत्पादन खर्चाच्या आधारे कांद्याला योग्य जर भाव मिळायचा असेल तर तो किमान 45 रुपये क्विंटलनी कांदा खरेदी केला पाहिजे. आणि मी त्यावेळेला आमचं महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू होतं
बजेटचं अधिवेशन चालू होतं आणि मी मग मुंबईला गेल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली. साहेबांनी सुद्धा त्याचा गांभीर्याने विचार केला आणि शुक्रवारी रात्री पवार साहेबांनी चाकण मार्केटमधला जो कांदा आलेला होता, जवळजवळ 40 ते 45 हजार क्विंटलची आवक होती त्या काळामध्ये. कारण आपल्याकडे कसं होतं माहिती आहे का, कांद्याचे 3 हंगाम असतात. एक पोळ कांदा, एक हळवा कांदा आणि उन्हाळी म्हणतात तो गरवा कांदा. आपल्या भागाचा जो कांदा होतो तो फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये निघतो बाजारात येतो, तो गरवा कांदा असतो. गरवा कांद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा चांगल्या क्वालिटीचा कांदा असतो, चांगला क्वालिटीचा, टिकाऊ आणि निर्यातीला योग्य असा कांदा असतो. तो फक्त नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या आपल्या भागात होतो आणि म्हणून तो कांदा जो बाजारभाव परवडणारा नाही. आणि साहेबांनी निर्णय घेतला की मार्केटिंग फेडरेशनचे जे MD होतील, मॅनेजिंग डायरेक्टर जयरामन, त्यांना आदेश दिला की चाकणच्या बाजारातील सर्व कांदा 45 रुपये क्विंटल या भावाने खरेदी करावा महाराष्ट्र शासनाच्या वतीने. आणि मला आठवते की धुळवडीनंतरचा येणारा जो शनिवार आहे 1979 सालचा, त्यामध्ये या महाराष्ट्रामधील या देशामध्ये पहिली कांद्याची खरेदी सरकारने केली. त्या काळामध्ये 45 रुपये क्विंटलचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. आता 45 रुपये क्विंटल कसा, तर तो आणलेला ताजा कांदा होता, म्हणजे काढलेला 3-4 दिवसांनी आलेला लगेच बाजारात आलेला तो कांदा होता. आणि ताज्या मालाचा जो वजनाचा जर विचार करता, नासधुसीचा विचार केला तर त्याचा जो काय भाव मिळत होता तो शेतकऱ्याला अत्यंत किफायतशीर होता. दुसरं कारण असं की त्या काळामध्ये 85 ते 90 पैसे लिटर डिझेलचा भाव होता. याचा अर्थ असा की महागाईचा निर्देशांक जो आहे, महागाईचा निर्देशांक 95 पटीने वाढलेला आहे. 1979 आणि 80चा विचार करता महागाईचा निर्देशांक 95% वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेने तसं मान्य केलेलं आहे. आणि मग 45 रुपये क्विंटलला 95 रुपये निघून तर किमान 44 रुपये ते 45 रुपये, म्हणजे 44 ते 45 रुपये क्विंटलनेच कांद्याची खरेदी आज झाली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर दुसरी तुम्हाला घटना सांगतो की 1980 साली 17 फेब्रुवारी 1980ला इंदिरा गांधीच्या सरकारने, केंद्र शासनाने महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त केली. आणि त्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये परत एकदा कांद्याचे भाव गडगडले गेले. त्या काळामध्ये जनता पार्टीच्या काळामध्ये त्या काळामध्ये असंच निर्यातीला बंदी घेतली झाली. निर्यातीला बंदी असल्या कारणानं काय झालं, त्याचा परिणाम की निर्यातीला बंदी घेतल्यानंतर परदेशातले जे काय आपले ग्राहक असतात त्या ग्राहकावरचा विश्वास आपल्यावरचा उडाला जातो आणि कुणीही मग आपले कांद्याची बाजारपेठ परदेशातली जाती. याचं जे प्रत्यंतर 1980 साली आलं आणि कांदा झाला 20 ते 21 रुपये क्विंटल. आम्ही त्यावेळेला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याला योग्य तो भाव म्हणजे 45 रुपयाचाच भाव मिळावा, क्विंटलचा भाव मिळावा. 1979 साली जो मिळाला तोच भाव मिळाला असा आग्रह धरला आणि शेतकऱ्यांनी कांदा आंदोलनासाठी पुन्हा नाशिक रस्ता पहिला प्रथम बंद केला. आम्हाला पकडलं गेलं, आम्हाला घेतलं गेलं आणि शनिवारी रात्री सोडून दिलं. दुसऱ्या शनिवारी मग आम्ही कांद्याचा बाजारभावासंबंधी माननीय जिल्हाधिकारी अजित निंबाळकर होते. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट होती त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये मग कांद्याचं निर्यात होण्यासाठी प्रयत्न करावे, कांद्याची निर्यात परत खुली करावी. शासनाने मार्केटिंग फेडरेशन असो, नाफेड असो, राज्य शासन असो, केंद्र शासन असो, या दोघांनी मिळून कांद्याची खरेदी किमान 45 रुपये क्विंटलने करावी अशी आमची मागणी होती. पण ती मागणी माननीय कलेक्टरांनी एक आमची मिटिंग घेतली. तेव्हा या विभागाचे खासदार होते. 1980च्या निवडणुका झाल्या होत्या आणि आमच्या विभागाचे खासदार होते माननीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे. त्यांच्या पुढाकारातून एक मिटिंग घेतली गेली जिल्हाधिकाऱ्यांनी. अजित निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ती मिटिंग झाली आणि त्या शासनातर्फे असा निर्णय घेतला गेला की कांद्याला किमान उत्पादन खर्चाच्या आधारे भाव देण्यासाठी 45 रुपये क्विंटलनी कांद्याची खरेदी नाफेडमार्फत करण्यात येईल असा निर्णय झाला. तो निर्णय झाला बुधवारी झाला. मला वाटतं 5 मार्चला तो निर्णय झाला. 4 ते 5 मार्चच्या दरम्यान झाला. आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आत्तासारखे काय मीडिया काय नव्हतं. मग वर्तमानपत्रात जाहिरात दिलेलं, आकाशवाणीवरून सांगणं असं कलेक्टरांनी मान्य केलं. आकाशवाणीवरून जाहीर केलं झालं की चाकणच्या बाजारामध्ये 45 रुपये क्विंटलनी कांद्याची खरेदी शासन
केंद्र शासन नाफेडमार्फत करील अशी बातमी आली, वर्तमानपत्रात बातमी आल्या. त्याचा परिणाम असा झाला, गुरुवारी आणि शुक्रवारी कांद्याची आवक झाली 1,00,000 क्विंटल. 1,00,000 क्विंटल म्हणजे 2,00,000 पिशवीची आवक झाली. कांद्याला इथं जागासुद्धा नव्हती अशी झाली. आणि मग कांद्याचे लिलाव सुरू झाले शनिवारी. त्यावेळेला मी विधानसभा बरखास्तीचा मी माजी आमदार होतो याच मतदारसंघातला. आणि मग मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये मी बसलो. अर्थात मी त्या काळात येस काँग्रेसचं होतं, त्या पक्षाचं मला सांगण्याचं जरुरी आहे, पण मग या ठिकाणी मी राजकीय कोणतं आणू शकत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आणि म्हणून मार्केटमध्ये आम्ही गेलो, कांद्याची खरेदी कशी होती पाहिली. त्यावेळेला आत्तासारख्या पिशवीनी कांदा येत नव्हता. म्हणजे मोकळा ट्रकद्वारे किंवा बैलगाडीद्वारे ढेगावारे तिथं कांदा येतात. ती पहिल्या ढेगावर बोली झाली आणि नाफेडच्या अधिकाऱ्याने माझ्या बनसाळी नावाचे नाफेडचे या रिजनल मॅनेजर आले होते आणि रामकृष्ण मोरे होते. त्यांची एक सभा झाली. अर्थात त्या सभेला काय आम्ही हजर नव्हतो, कारण आमची राजकीय मतभेद होती, विचाराची मतभेद असल्या कारण आम्ही त्या कार्यालयात बसून सभा ऐकत होतो. आणि 10 वाजता पहिल्या सभावर पहिलं बोली गेली झाली. नाफेडने बाजारभाव काढला 20 रुपये, इतर व्यापाऱ्यांनी काढला 21 रुपये, नाफेड म्हणले 22 रुपये. आम्ही लगेच ते निलाव बंद पाडले, कारण शासनाने मान्य केलं होतं किमान 45 रुपयांनी, किमान 45 रुपयांनी. नाफेडची जबाबदारी होती की 45 रुपये क्विंटलनी भाव देणं ही नाफेडची जबाबदारी होती. आम्ही तो निलाव बंद काढला आणि आम्ही तिथं सांगितलं की तुम्हाला 21-22 रुपये बोलताच येणार नाही, तुम्हाला किमान 45 रुपये क्विंटलनी इथं बोलावं लागेल, बोली बोलावं लागेल. 45 रुपये क्विंटलच्या पेक्षा जास्त जर व्यापाऱ्यांची कोणाची देण्याची असेल तर तो 46 रुपये देईल, पण तुमची जबाबदारी पण ती त्यांनी मान्य केली नाही. मोरे साहेबातून त्यांचे आमच्या समोरात वादविवाद झाला. ते भंडारी नावाचे जे ते आले होते नाफेडचे रिजनल मॅनेजर, ते म्हणले महाराष्ट्र आमचे केंद्र शासनाचं किंवा नाफेडचं कोणतेही नोटिफिकेशन झाले आम्हाला ते आदेश नाही, आणि त्यांनी ते अमान्य केलं खरेदीचं. आणि मग शेतकऱ्यामध्ये असंतोष, आम्ही तिथं सभा घेतली आणि मग पुणे नाशिक रस्ता हा अडवला. जवळजवळ त्या ठिकाणी 5-6 हजार शेतकरी होते म्हणजे रस्त्यावर बसलेले. आणि मग शासनाची धांदल ओढवली, कारण जाहीर केलं होतं 45 रुपये क्विंटलनी आणि नाफेड बोलत होती 20-21 रुपये क्विंटलचा भाव. आणि म्हणून त्या ठिकाणी मग आम्ही 3-4 वाजेपर्यंत तो रस्ता अडवला. आणि मग शासनाचा निर्णय झाला, इथं केंद्र शासन म्हणजे इथं राष्ट्रपती राजवट होती की ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला कायदेशीर कारवाई करायची. म्हणून एस-टी स्टँडवर म्हणजे खेळून 10 एस-टी आल्या. त्या 10 एस-टीमध्ये 54 एका एस-टीमध्ये बसतात. 540 शेतकऱ्यांना बसवलं गेलं आणि बाकीच्या शेतकऱ्यांना बसवलंच गेलं. आम्हाला गेलं आणि मग खेडच्या कोर्टात आमच्यावर गुन्हे दाखल केले. इंडियन पिनल कोड, रस्ता अडवणं, सरकारी कामात अडथळा आणणं वगैरे वगैरे. इंडियन पिनल कोड, पोलीस, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट याच्याप्रमाणे आम्ही कोर्टाला म्हणजे माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आणि कोर्टाला मेहरबान कोर्टाला सांगितलं की आम्ही कोणता गुन्हाच केला नव्हता ना. शासनाने जाहीर केलं 45 रुपये क्विंटलचा भाव, आम्ही माल आणला आणि शासनच घ्यायला तयार नाही. खरं गुन्हा शासनानेच केलेला आहे. 420 त्यांनाच लावली पाहिजे, फसवणूक झाली आहे आमची. आणि मग पण आम्हाला MC मिळाली, कस्टडी मिळाली. मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाल्याला आम्हाला 540 लोकांना अटक झाली आणि आम्हाला जेलमध्ये नेलं गेलं. शनिवारी झाल्यानंतर शनिवारी रात्री मुशीपासून तर आळ्या फाट्यापर्यंत सगळे या गावाच्या शेतकऱ्यांच्या मिटिंगा झाल्या आणि आपल्या प्रश्नासाठी हे सगळे शेतकरी रडायला गेलेले, त्यांना अटक झाली. मग काय निर्णय घेतला, मोशीपासून तर आळ्या फाट्यापर्यंत या सगळ्या पुणे नाशिक ह्या महामार्गावर नॅशनल हायवेवर बैलगाड्या आणि शेतकऱ्यांची मुलं बाळं बसवण्याचा निर्णय झाला. आणि तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो की 9 मार्चपासून मुशीपासून तर आळ्या फाट्यापर्यंत हजारो बैलगाड्या या पुणे नाशिक रस्त्यावर सोडल्या गेल्या. मुलं शेतकऱ्यांची मुलं बाळं तिथं बसली गेली आणि पुणे नाशिक रस्ता हा 100% बंद झाला. किती दिवस भरला तर 8 दिवस. पुढं काय झालं की शासनाचे कलेक्टर आमच्याकडे वाटाघाटी लागली येरवडा जेलमध्ये. मी आता विधानसभेचा बरखास्त प्रतिनिधी होतो. मला ते म्हणले बा तुम्ही जामीन द्याल, बाहेर पडा, शासन तुमच्यावरचे खटले मागे घ्यायला मग प्रयत्न करेल. म्हणलं तसं होणारच नाही ना. आमच्यावरचे खटले दाखल केलेले ते चुकीचे आहे ना. तुम्ही ते खटले पहिले मागे घ्या. तुम्ही 45 रुपये क्विंटलचा बाजारभाव जाहीर करा. चाकणच्या बाजारामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो काही कांदा असेल तो कांदा 45 रुपये क्विंटलनी खरेदी करा आणि आमच्यावरचे खटले मागे घ्या. या 2 अटी जर शासनाला मान्यता असली तर तुम्ही आमच्यावर वाटाघाटी करा. योगानं 4-5व्या दिवशी आदरणीय पवार साहेबांना
महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने खास आम्हाला भेटण्याची परवानगी दिली होती. आदरणीय पवारसाहेब, गोविंदराव आजिक त्यांच्याबरोबर होते आणि त्या काळामध्ये यस काँग्रेसचे अध्यक्ष होते ज्ञानेश्वर खरे, बापूसाहेब खरे, माजी आमदार, या तिघांनी आमच्या इथं भेट दिली आणि ते आम्हाला मग येरवडा जेलमध्ये आम्हाला भेटले आणि आमच्याशी मग चर्चा केली ती. आणि मग महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणूक होती ही मेमध्ये असल्या कारणानं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये एक विचार झाला की हे शेतकऱ्यांचं आंदोलन जर आता पुढं गेलं, भडकलं, तर आपल्याला महाराष्ट्रातली विधानसभा आणि अन्य राज्यातल्या 9 विधानसभेच्या, कारण 9 राज्य बरखास्त झाली होती विधानसभा, त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन जर वेळेत आपण थोपवलं नाही तर आपल्याला राजकीय दृष्ट्या ते परवडणार नाही. म्हणून केंद्र शासनाने शहाणपणाचा निर्णय घेतला. 45 रुपये क्विंटलनी कांद्याची खरेदी करण्याचं मान्य केलं. आमच्यावरचे सर्व खटले काढून घेण्याचा निर्णय मान्य केला. पण आम्हाला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली असल्याकारणानं ती ऑर्डर मॅजिस्ट्रेट कस्टडी द्यायची गरज असल्यामुळं खेडचे जे कोर्ट आहे ते शिरूर मार्गे पुढं आणलं, येरवड्याच्या जेलमध्ये, कारण रस्ताच बंद होता. आणि मग आम्हाला बाईचं सोडून दिलं आणि मग त्यावेळेला कांद्याची खरेदी झाली 45 रुपये क्विंटलची. आज 45 रुपये कांद्याची खरेदी झाली, पण ती ताज्या मालाची झाली. आज हा आत्ताचा जो माल आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कांद्यामध्ये जो कांदा निघतो शेतकऱ्यांच्या जमिनीतला, त्याच्यामध्ये खाद असती, गुलटे असती, चिंगळे असती आणि चांगला कांदा असतो. चांगला कांदा हा जास्तीत जास्त 70% असतो. बाकीचा 30% कांदा हा काय चांगल्या क्वालिटीचा म्हणण्यापेक्षा बाजारभावाला योग्य किमतीचा तो नसतो. आणि म्हणून मला वाटतं आज जर विचार केला तर मार्च एप्रिलमधला हा कांदा आहे, आज 50% कांदा शेतकऱ्याचा सडलेलाच आहे. आणि म्हणून 50% कांद्याला जर तुम्ही 2410 रुपये भाव देताय आणि त्या काळामध्ये 4500 रुपये, आणि म्हणून त्या काळामध्ये शेतकरी जो भाव मिळाला तो 4500 रुपये क्विंटलने भाव मिळलेला आहे. आजच्या जर महागाईचा निर्देशांकाने केलं तर आज नाफेडच्या अधिकारी काय नाही, त्यांची तयारी की नाही. आज काल झालं, कालच्या नाशिकच्या म्हणजे जे नाशिकची बाजारपेठ झाली, नाफेडचं पुतळं तिथं हालत होतं त्याला. तीच परिस्थिती चाकणला होणार. मी आज सांगतो तुम्हाला, मला काय दिसतं माझ्या अनुभवाप्रमाणे. आणि म्हणून 2410 रुपयापेक्षा जर कमी बाजार मिळाला तर चाकणचं सुद्धा मार्केट बंद झालं गेलं पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. किमान 2410 रुपये ही सुद्धा मान्य नाही आहे, शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे. परंतु 2410 रुपयेसुद्धा देण्यासाठी हे शासन तयार नाही आहे. खरे वास्तविक 4000 रुपये जी काय मागणी केलेली, आदरणीय पवारसाहेबांनी जी मागणी केलेली आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली 4000 रुपये क्विंटलची, ती योग्य आहे, न्यायाला धरून आहे. आणि आजच्या उत्पादन खर्चाच्या आधारे जर त्याचा विचार केला आणि एकंदरीत कांद्याचे जे नुकसान झालेले काय होतं, याचा दुसरा परिणाम असा होतो. दुसरा परिणाम असा आहे की कांद्याच्या धरसोड व्यवहारामुळं परदेशातल्या बाजारपेठा आपण गमावून टाकतो. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे परदेशातले व्यापारी करार होत असतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परदेशातल्या व्यापाऱ्यांचे करार होत असतात. कांद्यांनी या ठिकाणचा कांदा म्हणजे व्यापाऱ्यांनी, आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी भारतातला कांदा किंवा आपल्याकडचा कांदा घेण्याचाच निर्णय नाही घेतला. तर या ठिकाणची वस्तुस्थिती अशी की कांद्याचं जे उत्पादन आहे ते या ठिकाणची जी काही लोकसंख्या आहे 140 कोटी, त्यांच्या कन्झ्युमेरपेक्षा सुद्धा म्हणजे त्यांना खाण्यापिण्याला जेवढा कांदा लागतो त्याच्यापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत निर्यात होत नाही तोपर्यंत कांद्याला बाजारभाव कधी मिळत नाही, कारण ही नाशवंत कमाडी. आणि कांद्याचं दुसरं एक आहे की कांदा हा या देशातील आणि महाराष्ट्रातील जी गरीबातला गरीब शेतकरी पिकवतो. म्हणजे तुमच्या माझ्या ग्रामीण भाषेत आम्ही नेहमी म्हणतो, ज्याच्या घरामध्ये गाडगं मडकं नाही असा शेतकरी गरीब पिकतात. किती असतात शासनाने 1979 साली ज्या वेळेला आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि पवारसाहेबांच्या शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या काळच्या उत्पादन खर्चाच्या आधारे क्विंटलला 45 रुपये, क्विंटलला 45 रुपये म्हटल्याप्रमाणे काही ज्यांचे काय अभ्यास आहे त्यांना जर आश्चर्य वाटेल, परंतु त्याचा जर अभ्यास केला तर आज 1979च्या महागाईचा जर विचार केला तर महागाईचा जो निर्देशांक आहे तो 105 पटीने आज वाढलेला आहे. म्हणून 45 रुपयाला 45 रुपयाच्या 105 पटीनं आज भाव दिला पाहिजे. तो 4500 ते 4600 रुपये क्विंटल असा भाव मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे.
जोपर्यंत महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला 4500 किंवा 4600 रुपये भाव देत नाही, तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांची 4500 रुपये किमान कांद्याची जी काही बाजारभावाची मागणी ती योग्य आणि न्याय्य आहे. आणि महागाईचा विचार केल्यानंतर, उत्पादन खर्चाचा विचार केल्यानंतर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन हे काय नवीन करतं असं काहीच नाही. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1979 साली ज्यावेळेला 45 रुपये भाव दिलेला आहे, त्याचा विचार करता, महागाईचा विचार करता, एक साधं उदाहरण सांगतो. त्या काळामध्ये डिझेल फक्त 90 पैसे लिटर होतं. आज 93-94 रुपये डिझेलचा भाव झालेला आहे. आणि म्हणून साधं उदाहरण सांगतो. आणि म्हणून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, महागाईचा निर्देशांक वाढलेला आहे. आणि म्हणून शासकीय कर्मचाऱ्याला ज्यावेळेला महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे पगार वाढ मिळते, मग शेतकऱ्याबाबत असा निर्णय का होत नाही? त्यांनी ज्या हक्कानी, श्रमाने, कष्टाने जो पिकवलेला माल आहे त्याच्यावरच निर्बंध का आहेत, हा प्रश्न माझ्यासारखा सामान्य शेतकरी कार्यकर्ता विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझा आग्रह आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी हद्दीत टाकण्यात येणारा व जाळला जाणारा कचरा याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. सदर ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे लावण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे खेड पंचायत समिती व पोलिसांना पत्रे देऊन बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे देण्यात आल्या असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या भोरांडे नाळ, जीवधनगड आणि सातवाहन काळातील प्राचीन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट या 18 किलोमीटर घाटवाटेचा थरार 12 तासात अनुभवत गिर्यारोहकांनी हुतात्मा राजगुरूंना अनोखी मानवंदना दिली. या मोहिमेची सुरुवात पहाटे 6 वाजता भोरांडेगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथून झाली होती. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु भारत माता के